नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, मी ज्योती कारंडिंगळे तुमचं धन मराठीमध्ये स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक मस्त सेटअप बघणार आहे। आतापर्यंत खूप सारे सेटअप आपण डिस्कस केला, तसाच एक अजून सेटअप आपण घेऊन येत आहे की आता हा सेटअप कशासाठी, तुम्ही जर स्टॉक ट्रेडिंग करत असेल किंवा तुम्ही इंडेक्स ट्रेडिंग करत असेल, ह्या सगळ्यासाठी हा सेटअप तुम्हाला खूप इम्पॉर्टंट आहे। आता ह्या सेटअपची ॲक्युरेसी किती आहे किंवा हा सेटअप किती वर्क होतो हे जेव्हा तुम्ही डेली बेसिसवर मार्केटमध्ये बॅक टेस्टिंग करणार त्या अकॉर्डिंग तुम्हाला याचा विनिंग प्रोबॅबिलिटी मिळणार। आता तुम्ही व्हीवॅप इंडिकेटर खूप वेळा यूज केला असेल, पण एकटं व्हीवॅप इंडिकेटर यूज करून खूप वेळा तुम्ही तुमच्या ट्रेडिंगमध्ये लॅग झाले असेल किंवा व्हीवॅपमुळे खूप वेळा तुम्ही ट्रॅप पण झाले असेल, पण तेच जर व्हीवॅप तुम्ही वेगळ्या आणि चांगल्या पद्धतीने यूज केलं तर तीच विनिंग प्रोबॅबिलिटी जी 40%वर असते ती तुमची 20 ते 30% अजून वाढते। तर ते व्हीवॅप कसं यूज करायचं, काय करायचं, ते सगळं आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्टेप बाय स्टेप डिस्कस करणार आहे। सगळ्यात पहिले हा सेटअपसाठी टाइम फ्रेम तुम्ही 1 मिनिट 3 मिनिट्स, तुम्ही जर स्कॅल्पिंग करत असाल तर तुमच्यासाठी 1 मिनिट आणि 3 मिनिटचा टाइम फ्रेम बेस्ट आहे। तुम्ही इंडेक्समध्ये जर ट्रेड करत असाल तर हे टाइम फ्रेम फॉलो करा। तुम्ही जर स्टॉकमध्ये स्कॅल्पिंग करत असाल, आता स्टॉकमध्ये व्हॉल्यूम खूप जास्त मॅटर करतो, तसे तुम्ही व्हॉल्यूम बेसवाले स्टॉक पिक करत असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला 3 मिनिटचा टाइम सगळ्यात उत्तम आहे। आणि जर तुम्ही स्टॉक इंट्राडे ट्रेडिंग करत असाल तर स्टॉक इंट्राडेसाठी 5 मिनिट आणि 15 मिनिटचा टाइम फ्रेम अतिउत्तम आहे। तर ह्या सगळ्या गोष्टी आपण चला स्क्रीनवर डिस्कस करूया। बट व्हिडिओला सुरुवात करण्याआधी अजून जर तुम्ही धन मराठीला सबस्क्राईब केलं नसेल ना, सगळ्यात पहिलं सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून माझे जेवढे पण व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिले पोहोचतील। सिंपल मी धनचा प्लॅटफॉर्म लॉग इन केल्यानंतर मला कुठला पण एक चार्ट ओपन करायचं। सिंपल मला इथे जाऊन क्लिक करायचं, ट्रेडिंग व्ह्यूचा चार्ट ओपन होईल, tv.dhan.co लॉग इन होईल। लॉग इन झाल्यानंतर सिंपल मला काय करायचं, जसं की तुम्ही नॉर्मली व्हीवॅप आत्तापर्यंत खूप वेळा यूज केला असेल, पण ते नॉर्मली व्हीवॅप कसं आणि कितपत वर्क होते तुम्हाला पण चांगल्यारीत्या माहिती आहे, त्याच्यासाठीच एक चांगला सेटअप आपण इथे सांगणार आहे। त्याच्यासाठी काय करायचं, तुम्हाला एफएक्सवर क्लिक करायचं आणि इथे व्हीवॅप टाईप करायचं। तर व्हीवॅप टाईप केल्यानंतर जो नॉर्मली व्हीवॅप आहे आपल्याला ते यूज करायचं नाही, विथ बँडवाला व्हीवॅप यूज करायचं, त्यावर क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर सगळ्यात पहिला हा टाइम फ्रेम आपला डेलीचा, तर डेलीमध्ये इंडिकेटर लागत नाही, तुम्हाला इंडेक्सवर घेऊन जायचं किंवा तुम्हाला स्टॉकमध्ये कुठल्या पण छोट्या टाइम फ्रेममध्ये शिफ्ट व्हायचं। जर तुम्ही स्विंग ट्रेडिंगसाठी याचा यूज करणार असाल आणि तुम्हाला जर वाटत असेल स्विंग ट्रेडिंगसाठी हे खूप छान आहे, तर स्विंगसाठी ॲक्च्युली हे वर्क होत नाही, कारण याच्यात फक्त टाइम फ्रेम 5 मिनिट 15 मिनिट 1 मिनिट किंवा 3 मिनिटच वर्क होतो, याच्या पुढचा टाइम फ्रेम याच्यामध्ये वर्क होत नाही। म्हणजे जे कोणी इंट्राडे ट्रेडिंग करतं, जे कोणी स्कॅल्पिंग ट्रेडिंग करतं त्यांच्यासाठी हे सगळ्यात चांगलं आहे। तर करायचं काय आपल्याला, सिंपल ज्यावेळेस हा व्हीवॅप डेली बेसिसवर कॅल्क्युलेट होतो, तुम्हाला ओल्ड हिस्ट्री हवी असेल तर त्याच्या सेटिंगमध्ये चालले जा। सेटिंगमध्ये तुम्हाला किती दिवसाची हिस्ट्री हवी, जसं आता मी फक्त 7 जुलैची घेतली फॉर एक्झाम्पल, मला ऑलमोस्ट 1 जुलैपासूनची हिस्ट्री हवी, तर तुम्हाला 1 जुलैपासूनची हिस्ट्री देईल, आहे तेच लाईन, फक्त तो एक्सपांड होईल, बाकी काहीच होणार नाहीये। आणि त्यानंतर असं काय बँड लागतं। आता याच्यात एक तुम्हाला सगळ्यात चांगला आणि उत्तम सोर्स सांगते। आता याच्यामध्ये तुम्ही बघितले असेल ह्या व्हीवॅपच्या काही लाईन्स तुम्हाला दिसतात, ज्या ग्रीनवाल्या लाईन आहे ना, ह्या लाईनमध्ये ॲक्च्युली मॅक्झिमम टाईम आपल्याला बाईंगचे ट्रेड मिळतात। आणि ज्यावेळेस ह्या रेट म्हणजे ज्यांना मार्केटची डायरेक्शन किंवा नेचर समजत नाही, बाईंग करायचं किंवा सेलिंग करायचं, त्यांच्यासाठी हे अजून चांगलं आहे। आणि जेव्हा मार्केट ह्या रेड झोनमध्ये असतं ना, त्यावेळेस तुम्हाला सेलिंग डायरेक्शनचे जास्त ट्रेड मिळतात, म्हणजे तुम्ही ते अकॉर्डिंग ते आरामात प्लॅन करू शकता। आता ट्रेड कधी घ्यायचा आणि कसा घ्यायचा, सगळ्यात महत्त्वाचं ते ज्यावेळेस व्हीवॅपच्या सगळ्या कुठल्या पण लाईनला तुम्ही फॉलो करता, तुम्ही स्कॅल्पिंग करत असाल तर तुमचा टाइम फ्रेम तुम्ही 3 मिनिट आणि 1 मिनिट ठेवू शकता। जसं मी तुम्हाला 3 मिनिटमध्ये दाखवते। सगळ्यात पहिलं ज्यावेळेस व्हीवॅपमध्ये अपसाईडला मार्केट ओपन झाल्यानंतर लगेच ट्रेड नाही करायचा, ॲटलिस्ट 15-20 मिनिट तुम्ही थांबवू शकता। लगेच जरी ट्रेड केला तर तुम्हाला माहिती आहे व्होलॅटिलिटी खूप असते, तर स्टार्टिंगचे 5-10 मिनिट जरी वेट केलं नंतर ट्रेड प्लॅन केला तर जास्त अति चांगलं। तर ज्यावेळेस व्हीवॅपच्या ह्या लाईनला मार्केट जाणार, रेड लाईनला, तिथे तुम्हाला कन्फर्मेशन कॅन्डलचा वेट करायचा आहे। ह्या पॉईंटला जेव्हा मार्केट येणार, इथे तुम्हाला कन्फर्मेशन कॅन्डल मिळाली तर ॲज पर कन्फर्मेशन कॅन्डल तुम्हाला ट्रेड प्लॅन करायचं। व्हीवॅपची बँड तुम्ही तुमचं टार्गेट ठेवू शकता, अपसाईडची व्हीवॅपचं बँड तुम्ही स्टॉप लॉस प्लॅन करू शकता। तर इथे बघा मार्केट अगेन आल्यानंतर इथे तुम्हाला असंच कोणती कन्फर्मेशन नाही भेटलं, इथे कन्फर्मेशन भेटलं, शूटिंग स्टारचं कन्फर्मेशन भेटलं, त्या बेसिसवर तुम्ही तुमचा ट्रेड प्लॅन केला।
कारण की तुम्हाला तिथं शूटिंग स्टार मिळाली. त्या अकॉर्डिंग तुम्ही हा तुमचा बँड फर्स्ट टार्गेट आणि हे सेकंड बँड आणि हे अप्पर बँड तुमचा SL प्लॅन करू शकता. त्याच्या पुढे पण जायचं असेल तर ट्रेल करून जा. आता ज्यावेळेस मार्केट ह्या मिडल बँडवर येतं त्यावेळेस ॲक्च्युली मार्केट डू अँड डाय लेवलच्या नियर असतं ऑलमोस्ट. तर ते अप जाणार की डाऊन जाणार ते सिम्पली त्याचा ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन क्लिअर करतं. सपोज याचा ब्रेकडाऊन झाला, जसं की इथं सपोर्ट आपण समजून घेऊ, सपोर्ट तुटला, तर सपोर्ट तुटल्यानंतर तुम्हाला हे सपोर्ट लेवल, कारण की मार्केट आतापर्यंत अप ट्रेंडमध्ये होते आणि अप ट्रेंडमध्ये आता डाऊन ट्रेंडमध्ये जाणार आहे. ज्यावेळेस मार्केट खाली असेल त्यावेळेस वरच्या बँडला लाईक सिम्पल तिथे जाण्याचा प्रयत्न करतं. आता हे 3 मिनिटच्या टाइम फ्रेममध्ये आपण डिस्कस केलंय, तेच मी तुम्हाला 5 मिनिटच्या टाइम फ्रेममध्ये एक्सप्लेन करते. जे कोणी स्कॅल्पिंग करतं त्यांच्यासाठी 3 मिनिट्स ओके. आता जसं तुम्ही 5 मिनिटच्या टाइम फ्रेममध्ये बघितलं तर आजच्या पूर्ण दिवसामध्ये बँडने तुम्हाला कुठेच ट्रेड दिलेला नाहीये. एक्झॅक्टली बँड इथे आलं पण इथे ॲज सच काही कन्फर्मेशन नाही झालं. फायनली इथे ब्रेकडाऊन झालं, म्हणजे 3 वाजता ब्रेकडाऊन झालं, त्यावेळेस तुम्ही ट्रेड प्लॅन करू शकत होते. आता जसं आपण बोललो बँड अप साईडच्या बँडला कॅन्डल बनत असेल तर मार्केटचं सेंटिमेंट हे बेरिश असतं आणि डाऊन साईडला बनत असेल तर मार्केटचं सेंटिमेंट बुलिश असतं. जसं तुम्ही इथे एक एक्झाम्पल बघू शकता. ज्यावेळेस मार्केटमध्ये इथे मार्केट आलं, ग्रीन लाईन आहे, ग्रीन लाईन म्हणजे सपोर्ट आणि रेड लाईन म्हणजे रेजिस्टन्स सिम्पल, किंवा तुम्ही बुल अँड बिअरच्या अकॉर्डिंग पण कलर लक्षात ठेवू शकता. मार्केट इथे एकदा आलं होतं आणि इथे एकदा आलं होतं, दोनदा असं आलेलं. ह्या आपण ट्रेडला कन्फर्मेशनचे तुम्हाला वाट बघायचे. आता ह्या एरियामध्ये तुम्हाला कसल्या प्रकारचं सेलिंग करायचं नाहीये, वेट करायचं नेहमी. जसं ह्या एरियामध्ये मोस्ट ऑफ द टाइम आपलं बाईंग होत नाही. ज्यावेळेस बँडला टच होईल किंवा बँड ब्रेकडाऊन होणार त्यावेळेस आपण ट्रेड करणार. तसंच याच्यामध्ये पण जेव्हा बँड ब्रेकआउट होणार तेव्हाच आपण ट्रेड घेणार किंवा बँडला कन्फर्मेशन आहे. इथे तुम्ही बघू शकता बँडला कन्फर्मेशन आपल्याला ॲज अ युनिव्हर्सल हॅमर मिळाली. त्या अकॉर्डिंग आपण ट्रेड प्लॅन केला. ट्रेड प्लॅन केल्यानंतर हे आपलं फर्स्ट टार्गेट येणार, हे बँडचा लो आपला SL येणार, हे आपलं सेकंड टार्गेट, थर्ड, असं ट्रेल करून आरामात जाऊ शकता. आता हा 5 मिनिटाचा टाइम फ्रेम आहे. 5 मिनिटामध्ये तुम्हाला मोठ्या लेवलची रॅली बघायला मिळते. आता हा सेम सेटअप तुम्ही इव्हन स्टॉकमध्ये पण फॉलो करू शकता. जर तुम्ही स्टॉक इंट्राडे ट्रेडिंग करत असाल तर स्टॉकमध्ये हा सेटअप तुम्ही कसा फॉलो करणार. रँडमली मी एखाद कोणता पण स्टॉक घेते. आता जसं की मला जेव्हा ट्रेड करायचा त्यावेळेस रेड झोनमध्ये असेल तर सपोर्ट पाशी लाईक कन्फर्मेशन किंवा रेजिस्टन्स पाशी कन्फर्मेशन झाल्यानंतरच मी ट्रेड करणार. नेहमी कन्फर्मेशनचा प्रॉपरली वेट करायचा, तोपर्यंत ट्रेड प्लॅन करायचा नाही. तुम्ही इथे बघू शकता तुम्हाला ॲज अ शूटिंग स्टार इथे कन्फर्मेशन मिळालं मार्केट ओपन झाल्यानंतर. हे बँड तुमचं टार्गेट होतं, ठीक आहे, पण ही कॅन्डल प्रॉपरली त्या टायमिंगला टच झाली नव्हती, प्रॉपर कन्फर्मेशन होतं. अशा वेळेस ट्रेड स्किप करायचं किंवा सोडून द्यायचा, कॉम्प्रोमाइज करायचं नाही. ट्रेडसोबत भरपूर ट्रेड मिळणार आहे. इथे तुम्ही बघू शकता अगेन तुम्हाला एक इव्हिनिंग स्टार किंवा मारुबोजू भेटली, त्या अकॉर्डिंग तुमचा ट्रेड होत होता. हे तुमचं बँड टार्गेट राहणार आहे आणि हे अप्पर बँड तुमचं, म्हणजे 1:1 तुम्ही प्लॅन करू शकता. तेच जर तुम्ही 15 मिनिटमध्ये गेले तर 15 मिनिटमध्ये पूर्ण सीन तुमचा चेंज झालेला असतो ट्रेडचा. तर 15 मिनिटमध्ये तुम्ही बघू शकता तुम्हाला कोणताच आजच्या दिवशी ट्रेड मिळत नव्हता, 5 मिनिटमध्ये ट्रेड मिळत होता. आता जसं की आजच्या दिवशी मार्केट ओपन झालं, मार्केट ओपन झाल्यानंतर पहिल्या कॅन्डलला मी जसं बोलले नेहमी 5 मिनिट थांबायचं. तुम्ही 5 मिनिट थांबले. 5 मिनिट थांबल्यानंतर काय तुम्हाला इथे कन्फर्मेशन भेटलं की एक्झॅक्टली रेड झोनमध्ये होते. म्हणजे तुम्हाला ही गोष्ट आधीच माहिती पाहिजे की इथे आपलं बाईंग तर होणार नाही, सेलिंग होणार आहे, ठीक आहे. आता काय हे तुम्हाला 100% लाईक ट्रेड परफेक्ट देते का, असं काही नाही आहे. हे 60% to 50% तुम्हाला ट्रेडची डायरेक्शन क्लिअरली देतं. फक्त मॅटर काय करतं तुमचं रिस्क रिवॉर्ड रेशो. तुम्ही रिस्क मॅनेजमेंट प्रॉपरली केलं तर तुम्ही आरामात प्रॉफिटेबल बनू शकता. तर इथे तुम्ही बघू शकता डोजी कॅन्डल फॉर्म झाली किंवा रिजेक्शन भेटलं. रिजेक्शन भेटल्यानंतर नेक्स्ट कॅन्डलला तुम्ही ट्रेड प्लॅन करा. हा तुमचं SL येणार, हे तुमचं फर्स्ट टार्गेट, हे सेकंड, हे थर्ड. ह्या आरामात लेवलला तुम्हाला ट्रेड प्लॅन करायचे. म्हणजे ह्या तुमचा ट्रेड झाला. आता एका दिवसात एक इंट्राडे ट्रेड झाला, दुसरा मला वाटतं बघायची गरज नाही. तेच तुम्ही जर बाईंग करत असेल तर बाईंगला हा सेटअप कसा वर्क करतो तेही मी तुम्हाला एक एक्झाम्पल शो करते. म्हणजे याने ज्याला कुणाला डायरेक्शन क्लिअर नसते मार्केटची त्याच्यासाठी हे टूल किंवा हा VWAP इंडिकेटर खूप फायदेशीर ठरू शकतो, जो तुम्हाला धन ट्रेडिंग व्ह्यूमध्ये अवेलेबल आहे फ्री ऑफ कॉस्ट. तुम्ही तिथे यूज करू शकता. अगेन तुम्ही इथे बघू शकता ज्यावेळेस बाईंग करतो त्यावेळेस आपल्याला ग्रीन झोनच्या नियर कॅन्डल असणं गरजेचं आहे. इथे तुम्हाला कॅन्डल मिळाली, नेक्स्ट कॅन्डलला बाईंग केला, हा कॅन्डलचा लो SL ठेवला.
एक्झॅक्टली त्याच्यात डबल टार्गेट प्लॅन करू शकता. लाईक 1:2 हा तुमचा फर्स्ट टार्गेट, हे सेकंड, हे थर्ड आरामात जाऊ शकता. आता इंट्राडेमध्ये ही आरामात 4 ते 5% रॅली, इंट्राडेमध्ये 1 ते 2% पण टार्गेट भेटलं तर इनफ आहे. या अकॉर्डिंग हा VWAPचा सेटअप फॉलो करू शकता. आणि तुम्हाला जर ह्याच्यात जास्त पटकन ट्रेड करायचं असेल तर पर्सनली मी तुम्हाला 5 मिनिट आणि 3 मिनिटचा टाइम फ्रेम सजेस्ट करेल. तुम्ही इंडेक्स ट्रेडिंग करत असाल तर 3 मिनिटमध्ये खूप चांगला उत्तम सेटअप किंवा खूप चांगलं हे टूल वर्क होतं. त्या अकॉर्डिंग तुम्ही ट्रेड प्लॅन करू शकता. होप सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला, सेटअप कसा वाटला कॉमेंट बॉक्समध्ये फीडबॅक द्यायला विसरू नका. तर भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. Investments in the securities market are subject to market risk. Read all the related documents carefully before investing.